वाचुनी करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानू नये खेद मनावा गोविंद वेळोवेळा अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया मनवनी मनी मानू नये खेद मनावा गोविंद वेळोवेळा तुका मने भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण मनवनी मनी मानू नये खेद मनावा गोविंद वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम चरण संता मानिल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपु ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदानंदं साधु संन्यास योगम मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम यही कहूँ भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया वार करी संताचा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई भोगतो न घडी संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणवनी मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा पुस्तक स्थली फक्त प्रसंगी शिविरता घेतल्या वंग संत श्रेष्ठ संत प्रवर कले पावन अवतार देह निवासी किंबहुना सर्व देहिनी हाशी संत हृदय सम्राट भगवंताचे अत्यंत लाडले भक्त जगतवंदनीय तुकाराम महाराजांचा चार रचनाचा अत्यंत गोड अभंग मार्मिक आणि मार्गदर्शन अभंग आहेत. काही साधकाला उपदेश करणारा अभंग आहे. गाता हा केवळ साधका करतायत, साध्या करता नाही, साधका करतायत. साध्य परमात्मा आहे आणि तो परमात्मा सिद्ध आहे.
गाईच्या त्या बछड्यामध्ये स्तनामध्ये दूध असतं, सिद्ध असतं, त्याला वासरू पाहिजे. त्याप्रमाणे परमात्मा प्रसिद्ध नाही आहे, सिद्ध आहेत. प्रत्येक कणाकणात प्रसिद्ध आहेत, सिद्ध आहेत. अशा परमात्म्याचा काही साधक मंडळी देहूला आले महाराजाकडे. महाराज, आम्ही एवढं चांगलं वागतो, आम्ही एवढं देवदेव करतो, तरी आमच्या मागं खेळ का लागला? त्याच्याकरता हे उत्तर या अभंगामध्ये. आम्ही एवढं चांगलं वागतो, म्हणजे आम्हीच म्हणतो आम्ही एवढं चांगलं वागतो. शास्त्राने म्हणावं, परमात्म्याने म्हणावं, देवाने म्हणावं तुम्ही चांगले आहोत. तर त्या साधकांचा हा एक प्रश्नाचा उत्तर या अभंगात महाराज बोलतात. जसं साधक ते असतील, पण हा अभंग सर्वांग करतायत. जसं पाणी सर्वा करत आहेत, हवा सर्वा करत आहेत, आकाश सर्वा करत आहेत, पृथ्वी सर्वा करत आहेत, अग्नी सर्वांग करत आहेत, तसं अभंग ही सर्वांग करत आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचुनी. संचिता शिवाय भोग नाही. मग तो भोग सुखाचा असो वा दुःखाचा असो, कोणताही असो, हा भोग प्रारब्ध शिवाय नाही, संचिता शिवाय नाहीये. आणि म्हणून माणसाने मनामध्ये खेद करू नये. या अभंगातला सदाराम पाटील म्हणून शब्द फार महत्वाचे आहेत. म्हणून म्हटलं होतं तुम्ही हे करू नका. म्हणून मनी मानू नये खेद. खेद करू नये. दुःखाचा पर्याय असणारे शब्द आहेत खेद. खेद म्हणा, टेन्शन म्हणा, दुःख म्हणा, पण खेद करू नये. जे आमच्या संचितामध्ये आहे ते भोगायला शिवाय पर्यायच नाहीये. माणसाने खेद का करावा? जे आम्ही पूर्वी केलेलं असेल ते भोगावंच लागतं. मग रडत भोगण्यापेक्षा हसत भोगा ना. आणि म्हणून खेद करू नये. मग काय करावं? म्हणावा गोविंद. वेळोवेळा गोविंद म्हणावा. आता या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी विशेष शब्द वापरला, गोविंद. पांडुरंग नाही, राम नाही, रामकृष्ण हरी नाही, पंढरीनाथ नाही, गोविंदच का? प्रत्येक मंत्रामध्ये शक्ती असते. जरी प्रभूचेच नाव असले तरी सुद्धा प्रत्येक मंत्रामध्ये वेगवेगळी शक्ती आहे. गोविंद नामात वेगळी शक्ती आहे, राम नामात वेगळी शक्ती आहे, नारायण नावात वेगळी शक्ती आहे. गो म्हणजे इंद्रिय. गोविंद जी शरीर, जे इंद्रिय गोविंदात रमतात ते गोविंद. किंवा प्रत्येक इंद्रियाकडून देवाचं भजन चिंतन घडणार ते असणारे इंद्रिय. गोविंद नामाने अनेक रोग नष्ट होतात. नारायण नाम एक कवच आहे. बाहेर जाताना, बाहेर म्हणजे बाहेर नाही, गाडीवर बसताना, गाडीवर बसल्यानंतर नारायण 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 असं 4 वेळेस उच्चार केला तर कोणतेही विघ्न अडथळा येत नाही. प्रयोग करून बघा. भरोसा असेल तर विठ्ठला विठ्ठला. हो, गोविंद नाम, नारायण नाम. आणि म्हणून मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. आणि आम्ही जे करतो, आमक्याने माझा नाश केला, आमक्याने माझं वाईट केलं नाही, अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वासुनिया. संचिताला सोडून दुसरं कोणीही आपलं वाईट किंवा चांगलं करत नाहीये. आणि म्हणून माणसाने खेद करू नये. दुसरी गोष्ट, सर्वात सोपा उपाय म्हणजे आपला भार आपण देवावर घालावा. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. माझा परमात्मा नारायण तो कैवारी होईल. आणि देवच आपला कैवार घेतो. आता नाही, शेवट का होत नाही, पण कैवारी तोच असतो. अशा प्रकारचा हा अभंग आपल्या समोर ठेवला, गायला. एवढंच कीर्तन आहे. आता इथून पुढं घालपाणी कर कालच्यावर. अभंग सोडून, श्लोक सोडून जे काही बोललं जातं ते सर्व पाणीच आहे. विठाला विठाला. सर्वांना माहिती आजचा जो प्रसंग आहे, आपल्या गावातील कैलासवासी. कैलासवासी हा शब्द त्यांना मुद्दाम वापरावा लागेल, कारण ते भगवान शंकराची अत्यंत भक्ती करणाऱ्या भक्तिमाता होत्या.
श्रीमती विमलबाई रामकृष्ण पाटील भराडे यांचं आकस्मित 10 दिवसापूर्वी आणि भगवत चरणी लीन झालेले आहे. फोटो पाहिला तर चेहरा असा हसमुख चेहरा वाटतो आणि हसत जाणून घ्यावं की ते नक्की देवापाशी गेले. रडत उथत मारीत नेण्यापेक्षा देवापाशी माणसाने हसत हसत जावं. आणि त्यांनी ते नाव अन्न सार्थ केलं, विमलबाई. विमल म्हणजे मलरहित. मला माझे सरपंच सोमनाथ भाऊ बोलले, म्हणजे आम्ही यायच्या अगोदर ते गावामध्ये जवळजवळ 21 असणारे ते 16 सोमवार करायचे, म्हणजे उपवास करायचे. भगवान शंकराचं या ठिकाणी आशुतोष भगवंताचं सुंदर मंदिर आहे. 16 सोमवार खरं म्हणजे उपवास महिलांनीच करावा. म्हणजे एक दिवस काही न खाता नुसतं खडीसाखर किंवा पाणी घ्यायचं, एक दिवस महिलांनी उपवास करावा. आणि ते उपवास केला आणि म्हणून त्या मुलाचं नाव त्यांनी सोमनाथ ठेवलं. आपले माझे सरपंच सोमनाथ गोवर्तात भावराव भराडे यांच्या त्या मातोश्री, त्याचप्रमाणे कैलासजी रामकृष्ण भराडे व श्री आशाबाई विनोद जगताप, त्यांचा कुटुंब परिवार, त्यांचे भाऊबंद नातेवाईक सर्व इथं उपस्थित आहेत. ज्यांना जाऊन आज 10 दिवस पूर्ण होतोय. गेल्या बिचाऱ्या सर्वांना भेटून गेल्या. पुन्हा मला एवढं बी कळलं की त्यांनी देवाकरता वाती पण करून ठेवल्या होत्या म्हणे. आता वाती लावायचं काम यांना करावं लागेल. मागचं वाती करून त्यांनी ठेवल्या, पण यांना त्या वाती लावावं लागतील. त्यांचा जो नियम आहे, त्यांचा जो उपक्रम होता तो त्यांनी पूर्णपणे पार पाडणं हीच त्यांना श्रद्धांजली आहे. विठ्ठल कार्यक्रमात हजारशे सर्व भजी मंडळ भजनीवृंद, त्यामध्ये विशेष हरिभक्तपरायण गायन सम्राट सवयी गंधर्व. आपण गंधर्व पाहिले नाही, पण यांना पाहिलं आपण. म्हणजे गीतास पाटील सवयी, हरिभक्तपरायण मणचंद्र महाराज खपके, तुळशीराम पाटील, अशोकदादा, आबा, सर्व मिळून सर्व ग्रामस्थ, वडमाथा, नेवरगाव, अजून देवगाव, येवला म्हणा, येवलाची मंडळी, आदरणीय नामदेव महाराज, पिठी मास्तर, सर्व गाणारे पिणारे सर्वांना वंदन करतो. आजी माझी सर्व विद्यार्थी आजी माझी सरपंच तिथं बसलेले आहे. आणि जेवढा या कीर्तनाला वेळ असेल तेवढ्या वेळामध्ये आपल्याला अभंगावरच बोलायचं आहे. तिकडे आवर मला सूचना करा, म्हणजे आपण लोक उठण्याच्या आत आपण उठून जाऊ. विठाला विठाला जगन्नाथ आलेले आहेत. धन्यवाद. सर्वांना वंदन करून प्रणाम करून आणि 2-2 मिनिटं नंतर श्रद्धांजली परत सर्व बोलणारे आहेत. आपण जास्ती कीर्तन न करण्यापेक्षा गालपाणी आणि असं न करायचं, थोडं करायचं आहे, पण अभंगाला सोडून करायचं नाही, अभंगाला धरून करायचं. बहुतेक जर रोडावरून जर गाडी घसरली तर नुकसान गाडीचं नाहीये, कोणाचं आहे, सरकारचं बी नाहीये. रुळावून जर गाडी घसरली तर त्या घसरल्यानंतर ते मध्ये माणसं जखमी झाले त्यांचं आहे. म्हणून अभंग परमार्थ चिंतन सोडून दुसरं काही न करणं. कारण आपल्याला मनुष्याने भगवंताने या देहामध्ये आपल्याला आणलेलं आहे, कर्म करण्याकरता आणलेलं आहे. हे शरीर म्हणजे भोगभूमी नाहीये, कर्मभूमी आहे. कर्मभूमी, भूमी म्हणजे जमीन, भूमी म्हणजे भूमिका, भूमी म्हणजे क्षेत्र. शरीर क्षेत्र आहेत, मन पेरणार आहेत आणि कर्म हे आपण त्यात बी पेरतो.
जे आज पेरू ते उद्या भोगू आणि जे आज आम्ही भोगतोय हे कालचं मागचं असेल, यात काही शंका नाही. याने म्हणून माणसाने जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत चांगलं कर्म भगवंताला मान्य होईल असं कर्म करीत राहावं. जे आपल्या वाटेला जो भोग आला असेल तो भोग प्रेमाने आणि आनंदाने भोगावा. विठाला विठाला चुकल्या जात नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. हरी मुखे गाता हर फलिता, हरी मुखे गाता हर फलिता, हरी मुखे गाता हर फलिता, हरी मुखे गाता हर फलिता. तुमचं कळलं मला काय म्हणायचं तुम्ही. केले कर्म झाले तेची, ते नाही तेची भोगा आले. म्हणजे समोर जे आलंय ना ते मागचं आहे. महाराज आम्ही एवढं भजन पूजन एवढं काही करतो तरी आम्हाला असं का, त्याचं उत्तर आहे माणसाने कधीही कर्म करण्यास सावध असलं पाहिजे. उदाहरणार्थ ऊस लावला, कारखाना नेईना, मग म्हणतो कांदे लावले असेल बरं झालं असतं. आता काय म्हणून फायदा आहे. याला भाव आला म्हणून हे केलं नसतं तर बरं झालं असतं. आता जे केलं ना त्याला एक तर पेटून द्या, नाहीतर मग काहीतरी करा. हे बाहेर काढल्याशिवाय दुसरं त्यामध्ये पेरता येणार नाहीये. हे काढल्याशिवाय दुसरं पेरता येत नाहीये. तसं जे काही कर्म आम्ही केलेलं आहे ते कर्म भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण ते आमच्या संचिताचा कर्माचा भोग आहे. अभंगाचं पहिलं शब्द भोगतो ना घड संचितावा, खेदू नाही, खेद म्हणून सरळ खेदू काय म्हणतो तुम्ही. मनवणी मनी मानू नये खेद. आता ते दोन पाठ आहे म्हणा गाथेमध्ये, तुमची चूक नाही ती. खरं म्हणजे दोन ब्राह्मण एका गावात नको आहे. म्हणजे एक तारीख निघत नसली का दुसरी तारीख काढतो लग्नाची. मनवणी मनी मानू नये भोग तो न गडे संचिता वाचोनी. ऐका, संचित
संचित आम्हीच केले असल्यामुळं ते आम्हाला भोगावं लागेल, त्यात काही शंका नाही आहे. बापाने केलं तर बापालाच भोगावं लागेल गंगाधर भाऊ. मुलाने केलं तर मुलालाच भोगावं लागेल. नाही नाही, ज्या हाताने केलं त्या हातालाच भोगावं लागेल. जे जे काही ज्या ज्या ध्यानी शरीराने केलं तेच कर्म त्याच इंद्रियाला भोगावंच लागेल, यात काही शंका नाहीये. मोठ्या मोठ्याला चुकलं नाही तर आमची काय गंमत. परियशे गवारा सादर गुणाभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मी रावण क्षयो पावला, रावण कर्मानेच क्षय पावला, राम कर्मानेच वनात गेले. राज्याभिषेक उद्या होणार, लगेच महाराज काय मंत्रीने कान भरवले. कोणाची मंत्रीने कान कोणाची भरवले? कैकईची कान भरवले महाराज. या आपले आदरणीय अविनाश पाटील गलांडे साहेब, आपले दुसरे डॉक्टर शेखी डॉक्टर आदी करून आपण आला, सर्वांना धन्यवाद. विठ्ठल कीर्तनाला आलो, ही विकर्मच झालं. म्हणजे मी काहीच करणार नाही, ही विकर्मच झालं. मी नुसतं झोपणार, कर्मच झालं. नाही नाही कशी क्षणमपि जाती तिष्ठत कर्मकृत. एक सेकंद सुद्धा मनुष्य कर्म केल्याशिवाय राहत नाहीये. हे जे कर्म आहे ते शास्त्रानुसार असेल तर त्या कर्माला परमात्मा आणि आम्हाला सुख देईल, दुःख देणार नाहीये. आणि जर कर्म तसं असेल तर कोणीही असो, सांगत नाही दृष्टांत पूर्ण सर्वांना माहिती आहे. दशरथ राजाला मुलं नव्हते, तर राजाने अनेक प्रयास करून यज्ञ होम हवन करून संतती निर्माण झाली. ते म्हणजे राम, लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न. ऐका, राम म्हणजे ते रामू नाही, जगाचा मालक. नुसता इशारा केला तर ब्रह्मांडाचा नाश करणारे. डोळे उघडले तर सृष्टी निर्माण करणार आहे, डोळे बंद केले तर सृष्टी लय पावणार, असे भगवान परमात्मा. आंधळ्या पांगळ्याचा एक विनोद, आंधळ्या पांगळ्याचा एक विनोद, प्रसवला विश्व तुझे सर्व होया जाणता, प्रसवला विश्व तुझे सर्व होया जाणता, घडे मोडे हेळा माते पाप पुण्य संचिता, घडे मोडे हेळा माते पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी तुझा वाचून चिंता, भव दुःख कोण वारी तुझा वाचून चिंता, धर्मगाता बुधा चित्र मारुरा जानशी विवेका मात्रे काय म्हणतात, आत्ताशी कुठं गडी बसली म्हणे. गडी मोडणारा बिन गडी बसणारा परमात्माच आहे. 4 मुलं झाले, 4चे लग्न झाले, अगदी सुखा आणि आनंदाने जीवन चालू आहे. पण रामाला वनात जावं लागलं. भरत शत्रुघ्न मामाचे घरी गेले, शत्रुघ्न भेटले. राम लक्ष्मण वनात गेले आणि रामाच्या वियोगाने दशरथ राजा राम राम म्हणता मरण पावले.
मला सांगा, दशरथ राजाची ही कथा तर पाटलाची काय असेल? दशरथ राजाची ही कथा आहे तर तुमची आमची काय कथा आहे? रामाने सुग्रीवाला वाचवण्याकरता वालीला लपून बाण मारला. आता लपून का मारला ती मोठी कथा आहे. सुग्रीव हा प्रभूचा भक्त आहे आणि झाडाच्या आड उभं राहून बाण मारला. हे कर्म घडलं. वाली मुक्त झाले. पण शेवटी रामाला सुद्धा दुसऱ्या जन्मामध्ये कृष्ण अवतारामध्ये एका पारध्याने रामाला बाण मारून कृष्णाला बाण मारून कृष्णाला जावं लागलं. म्हणजे मागचं कर्म कृष्णाला भोगावं लागलं. म्हणून कर्म करताना हसत हसत करण्यापेक्षा सावधान जर केलं तर पुढे रडायची पाळी येणार नाही. रडणं नको असेल तर आता सावध व्हा. सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान काय ऐसे ते विचारा, सावधान काय ऐसे ते विचारा, सावधान काय ते विचारा. आले हो संसारा सकाळ हे, आले हो संसारा सकळ हे, अंती समयाचा करावा विचार, अंती समयाचा करावा विचार. सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. मी पहिल्यांदा बोललो की अभंग श्रवण करत आहे आणि तुम्ही पेपर नंतर वाचा. आता घरी गेलो होतो पेपर. सावधान विषय तो चालू सावधान. हिरवी काय नाही चालू, पेपर मोबाईल काही नाही चालू, पण जण अर्धा तास तरी सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. म्हणजे विमलबाई स्पष्ट बोलायचे. जो स्पष्ट बोलतो तो सरळ असतो. जो मनात बोलतो पुढचं बोलतो तुम्ही काय असेल असताना आत बाहेर सरळ असावं. कसं उदाहरणार्थ नाना हे असतं ना, रसगुल्ला. रसगुल्ला कुणी कोण बी खा, आतून खा, बाहेरून खा, पाठीमागून खा, कसा लागतो? झोपलं कसं? डायबिटीस असेल त्याला गोड लागणार नाहीये. तसं रसगुल्ला गुलाबजाम हे आतून बाहेरून गोड आहे, तसं माणसाने आत बाहेर एक असून नेक असावं. नेक असावं. सावधान. विमलाबाईची जायची अजून ही वेळ नव्हती. खरं म्हणजे त्यांची भाऊराव पाटलावर फार मोठा एक दुःखाचा प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे. शेवटी आई वडील गेला म्हणजे संपलं जीवन. आई वडील आहे तो एक छत्र असतं महाराज. आभराची सावली जायला नाही. आभळ आलेत आकाशामध्ये. खरं म्हणजे सुभासांना पावसाला इतकी आभळाची गरजच नाही. का पाऊस येईना. मला कोणतरी म्हटलं फक्त मालकाची सही बाकी आहे, बाकी वरुण राजाने सर्व तयारी केलेली आहे. आभळा येतं, गरमत बी अगदी असं वाटतं की आज नक्कीच पाऊस येईल. पण ते होतं असं म्हणतात डॉक्टर की 4 वाजेपर्यंत वातावरण चांगलं राहतं. असंच शिकलं पहा. मला माहिती कसं शिकवतो मला घेणं देणं नाही काय. विठाला 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 विठाला. हो काय सांगतो तुम्ही?
4 वाजेपर्यंत वातावरण चांगलं राहतं टिकून. असं वाटतं गरम होतं, वारं चांगलं असतं, पण दुपारून वारं बदलतं. हे पावसाचं नाही. आम्ही बी गुरुजी सकाळी दर्शन करतो, अगरबत्ती लावतो, सर्व काही करतो, पण संध्याकाळचे 5-6 वाजले, पाऊले चालते पण नका म्हणून संजू हसण्याकरता नाही, तुम्ही हसलेले नेता हे खूप चांगलं आहे. आम्हाला रीस नाहीये, हृदयापर्यंत शब्द लागत नाहीये. संतांचं हे वाक्य तुम्हाला ऐकावंच लागेल. नुसतं ऐकून मी चालणार नाही. दादा ब्राह्मण आले, एकादशी आज, अमुके तमुके पंचांग सांगितलं. आता हे सांगताना विजू पाटील माणसानेही ऐकलं, घरच्या सर्व जीवांनी ऐकलं, म्हशीनंही ऐकलं, बैलांनी ऐकलं, पण एकादशी कोण करील? माणूस करील का म्हैस करील? हे शास्त्र जीवा करता आहे, मनुष्य देहा करता, बाकी जीवा करता नाहीये. आणि म्हणून आम्ही या देहामध्ये आलो तर चांगलं कर्म करून जे असेल ते आनंदाने बघा, स्वीकार करा. मला सांगायचं तुम्हाला, जे असेल ना, मुलगा असा असेल स्वीकार करा, बायको बरोबर नाही स्वीकार करा. अख्खे मला बरेचसे आम्हाला सांगतात लोक, महाराज खूप चांगलं आहे, पण एवढीच ती अडचणी हो, आमची बैल कर्कश आहे. चांगली गोष्ट स्वीकार करा. मुलगा चांगला नाही स्वीकार करा, जमीन चांगली नाही स्वीकार करा. काय म्हणतात आमचे आईबाप चांगले नाही. मी सांगत असतो, गुलाबाच्या बागेत धोत्रा आलाच कसा? जे आहे ते स्वीकार करून प्रसन्न राहा. प्रसन्न राहायचं असेल तर गोविंद या नामाचा उच्चार करा. आणि म्हणून खेद न करता, चिंता न करता गोविंद नामाचा उच्चार करा. अभंगाचा द्वितीय मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळा गोविंद किंवा जो मंत्र आवडेल तो मंत्र जपा. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आता यांच्या कीर्तन सारखे पाठ आहे तर लक्ष नाही कीर्तन त्यांचं काय चालू दे, काय चालू तिथे. म्हणजे खरं सांगू सीताराम पाटील, आजकाल कीर्तन करणं केवळ टाइमपास आहे. आम्ही गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं सांगणे आम्हाला, कोणी मानो कोणी न मानो. आता तुम्ही लक्ष नका देऊ, पण ज्या वेळेला प्रसंग येईल, आम्ही चांगले आहोत, आम्हाला काय गरज येते,
असं नका. ही संतांचे डॉक्टर एक एक शब्द म्हणजे अमृतापेक्षाही सखोल आहे. आमच्या पाठ आहे, अरे पण परिपाठ किती आहे. राम कृष्ण हरी किंवा गोविंद जो जो मंत्र बोलून दिला असेल त्या मंत्राचा लगातार 2-2, 3-3 तास 3-3 तास आम्ही नित्यनेम जर केला त्या जपाचा, तर नक्कीच आमचं कर्म नष्ट होईल, भोग नष्ट होईल. तुका एका जणांनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपेने नाश होईल, नाश होईल. बरं कठीण नाही. नामस्मरण करणं काही कठीण आहे का? काय सुख आहे वाऊगे बोलता, सुख आहे वाऊगे बोलता, सुख आहे वाऊगे बोलता, सुख आहे वाऊगे बोलता. पंढरीनाथा कष्ट नाही, पंढरीनाथा कष्ट नाही, पंढरीनाथा कष्ट नाही. ह्याता पंढरीनाथा कष्ट नाही, कष्ट नाही, काही सायास नाही. रामनाम असं धन आहे की जे धन त्याला इन्कम टॅक्स लागत नाही, मुलाची भीती नाही पाटील, चोराची भीती नाही, कोण मला ईडीची भीतीच नाही कसली. भय नाही जन्म घेता, नाही जन्म मरणाचा धाक, जन्माचा धाक नाही, मरणाचा धाक नाही. कधी बी तयार असा. जसे आपल्या विमालाबाई सहज गेल्या चालतं. मला एक 8 दिवस होते अण्णा, मला एक फोन आला आंध्र सोडून. कधी नागदेवाचं कधी उभा आहेत, मी खोटं कधी इथंही बोलत नाही, कधी बोलत नाही शक्यतो, कारण मला खोटं बोलून काय करायचं तरी. पाटील म्हणते मी फोन केला म्हणे महाराज आमचे अमुक अमुक भाई आहे, मी नाव सांगत. ते म्हणे असं काहीतरी मंत्र द्या की ते केलं पाहिजे, गावात नाही वर. अशी काही म्हणजे आमच्या करता पाठीमाग लोक नवस करतील, यांनी जावा. इथं राहणे नाही जाणे, एक दिवस जाणे. आम्ही गेल्यानंतर मोबाईल गच्च भरेल आमच्यातर्फे अमुक पाटलाला भावपूर्ण भाव असेल, नाहीतर नसेल. मच्छिंद्र महाराज 2दा फोन गच भरेल, एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एकदा भावपूर्ण भाव असेल नसेल. एक महात्मा गेले, लोक गेले त्यांच्या त्या विधीला, लोक बसले. अमुक महात्मा वैकुंठात गेले, काही म्हणजे त्यांचा मोक्ष झाला. अरे मोक्ष झाला, वैकुंठात गेले, आम्ही चर्चा करतो, आमच्या चर्चेला काही अर्थ नाही. शास्त्र काय सांगतं, संतांचे वाक्य काय, मातृपितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होणे ठेणे. असं काही कर्म करावं की वैकुंठ मेल्यावर नाही, स्वर्ग मेल्यावर नाही, कैलास मेल्यावर नाहीये. चांगलं कर्म करत राहिलो तर इथं स्वर्ग आहे. संताचा संग तोची स्वर्गवास, संग तोची स्वर्गवास, संग तोची स्वर्गवास. दास आनर गळा गती देची मुखी नामाचे स्मरण, मुखी नामाचे स्मरण, मुखी नामाचे स्मरण. अधोगती जाण विमुखता, अधोगती जाण विमुखता, अधोगती जाण विमुखता. तेची मुखी नामाचे स्मरण, नामाचं स्मरण प्रभूचं स्मरण असेल तर हीच गती आहे.
स्मरण नसेल तर ती अधोगतीच आहे. आणि म्हणून मनोनी मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा, वेळोवेळा गोविंद म्हणा. महाराज त्या लोक सांगतात, भावांनो तुम्हाला कोणी त्रास देईल, अमक्याने त्रास दिला, अमक्याने दुःख दिलं, अमक्याने अमोक केलं असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्या मनाला विचारावं. मनाशी पुसावे काय मनाशी पुसावे पुसावे काय केले, मनाशी पुसावे. भोगणे ते फळ, भोगणे ते फळ, ते म्हणजे कोणतं? आम्ही ते केलं होतं. कुठं केलं होतं? आपण ठरवा कुठं केलं होतं. परमात्मा प्रत्येकाचा साक्षी आहे. म्हणून मला म्हणतात, अनेकावर रुसण्यापेक्षा आपल्या संचितावर रुसावं. अभंगाचं तिसरं चरण. अनेकांना रुसावे न लगे रुसावे न लागे बहुता. सेकंद मला 3दा कॉल आला लगेच. हाय बरोबर दिली माणसाला. मरणाचे कार्य नाही आठवण दिनकरराव म्हणजे पाटील. हे एकच सेकंदात 3 कॉल. विषयांची नानी चर्चा झाली आणि आलो घरी बसण्या करता. लक्षात आहे का नाना, ज्या दिवशी आम्हाला मरायचं, पाटील एक खून आहे, तुम्ही ती खून अगदी आठवण करून रोज पाहत जा. कोणती खून आहे? सकाळी स्नान झाल्यानंतर बाहेर जाताना ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसणार नाही त्या दिवशी आम्ही मरणार. आता नका बोलू नका सांगतो लगेच. ज्या दिवशी शेंडा दिसणार नाही ना त्या दिवशी आम्ही नक्की मरणार. नासागरेचे अग्र न दिसता नयनी, त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणा. जाऊ द्या, खुणा आली आता पुन्हा लगेच उठते लोक लगेच. आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचूनिया. आणि म्हणून आपला भार जो असेल तो प्रभूवर घालवावा आणि आपण निश्चिंत देवाचं नाव घ्यावं. आणि तुका म्हणे भार घातल्या वरी, होईल कैवारी नारायण विठोबार
गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी नवरदेव सद्गुरु गंगा महाराज की जय. वैकुंठवासी आदरणीय विमलबाई रामकृष्ण भराडे अर्थात वेडो तात्या ते सुद्धा गेले. आई वडील दोघे गेलेत आपल्या पाटलाचे. भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याची शांती देव. वेळ झालेली आहे. 2-2 मिनिटं आमचे सुवासांना सीताराम पाटील हे 2 मिनिटं सध्या आपण करतील. मग आपण प्रसादान घेऊन सर्वांनी जेवण करून जायचं ते सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली.